एक मोठी अपडेट भवानीपूरमधून। जो भवानीपूर मतदारसंघ अवघ्या देशाचं लक्ष जिकडे लागलंय ममता बॅनर्जी मैदानात आहेत, त्या ममता बॅनर्जी पिछाडीवर। सुवेंदू अधिकारी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवतात आणि सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसचे माजी सहकारी ममता बॅनर्जींचे माजी सहकारी। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता नेक टू नेक फाईट या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती। ज्या लढाईमध्ये भवानीपूर मतदारसंघातनं विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तृणमूल काँग्रेस सध्या 82 जागांवरती आघाडीवर आहे, तर भाजप 85 जागांवर। भवानीपूरच्या अपडेटसाठी आपण जाऊयात। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ भवानीपूरमधनच आपल्या सोबत आहेत। रजत, भवानीपूरचे अपडेट, ममता बॅनर्जी पिछाडीवर। निश्चितच एक मोठी घडामोड अनन्यदाही म्हणावी लागेल। मात्र जी काही माहिती मला भवानीपूर बद्दलची मिळालेली आहे त्याप्रमाणे 21 राऊंड्स होणार आहे आणि पहिला राऊंड जो होता तो नक्कीच तृणमूलचा जो बालेकिल्ला आहे त्या वॉर्डातून होता, त्यामुळे सुरुवातीच्या कालांमध्ये ममता बॅनर्जी समोर राहतील अशी अपेक्षा होती। दुसऱ्या राऊंडमध्ये भाजपचा प्राबल्य ज्या भागामध्ये आहे तो भाग मतमोजणीला येणार होता, त्यामुळे रजत एक अपडेट देते ममता बॅनर्जी सध्या भवानीपूरमधनं पिछाडीवर असल्याचं कळतंय। आघाडी आहे सुवेंदू अधिकारी यांची। निश्चितच ज्ञानदा, मी तेच सांगतो की दुसरा राऊंड जो येणार होता तो भाजपचा प्राबल्य असलेल्या भागांमधला होता आणि कदाचित त्यामुळे भाजप सध्या आघाडीवर गेलं असेल। त्याच्यानंतर पुढील 7 राऊंड जे आहेत म्हणजे एकंदरीत 9व्या राऊंडपर्यंत पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि टीएमसीचा जो गड जे वॉर्ड्स आहेत तिथली काउंटिंग आहे। खरी मजा भवानीपूरमध्ये जी आहे ती 10व्या राऊंडपासून येणार आहे आणि आपल्याला काही वेळ थांबावं लागेल। मात्र निश्चितच सध्या जी माहिती समोर येत आहे की भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पिछाडीवर गेल्या, तृणमूल काँग्रेससाठी चिंता वाढवणारी ही गोष्ट आहे। रजत, त्याचबरोबर उत्तर पश्चिम बंगाल आणि दक्षिण पश्चिम बंगाल अशी एक प्रकारे साधारणपणे पश्चिम बंगालची विभागणी केली जाते जर का प्राबल्य बघायचं तर दक्षिण जो भाग आहे तू मगाशी उल्लेख केलास की तिथं आपल्याला टीएमसीचं जास्त प्राबल्य पाहायला मिळतं। सध्याचे कल खूप इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे अवघा 2 जागांचा फरक आहे। तृणमूल काँग्रेस 88 तर भाजप 90 अशी सध्याची आकडेवारी आहे पश्चिम बंगालमधली। सध्याची जी मतमोजणी आहे ती नेमकी या टप्प्यातली कुठल्या टप्प्याची सुरू आहे याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? ज्ञानदा, जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणी एकासोबतच सुरू झालेली आहे। आतापर्यंत ज्या जागांचे कल आलेले आहेत त्याशिवाय पुढील काही मिनिटांमध्ये उर्वरित जागांचेही कल येतील, त्यामुळे मतमोजणी जी आहे ती संपूर्ण बंगालमध्ये सुरू आहे। मात्र प्रत्येक पक्षाचे काही बूथ स्ट्रॉंग असतात, काही बूथ जे आहेत ते कमकुवत असतात आणि त्याप्रमाणे जो कल आहे तो वर खाली काही वेळ होत राहतील। साधारणपणे 10 वाजेपर्यंत एक निश्चित दिशा मतदारांच्या कौल कुठल्या पक्षाला आहे याची आपल्याला निश्चितच मिळेल। मात्र बंगालची विभागणी जी आहे मतदानाच्या दृष्टिकोनातून निश्चितच उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम अशी झालेली आहे। उत्तरचा जो भाग आहे आणि पश्चिमेकडचा जो बिहार वगैरेला लागलेला जो भाग आहे त्या भागामध्ये भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे। 2021च्या निवडणुकीमध्ये भाजपला जे 77 जागा आल्या होत्या त्यापैकी बहुतांशी 59 जागा ज्या आहेत ते या संपूर्ण भागातल्या होत्या आणि पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळेला 21 मध्ये भाजपने जोरदार आव्हान देऊनही ममता बॅनर्जी यांनी 200चा आकडा जो पार केलेला होता तो प्रामुख्याने दक्षिण बंगालच्या जोरावर आणि खास करून ग्रेटर कोलकाता ज्याला म्हणतात, जवळपास 90 पेक्षा जास्त मतदारसंघ या ग्रेटर कोलकाताच्या अवतीभोवतीच्या भागामध्ये येतात आणि त्या भागामध्ये ममता बॅनर्जी यांनी मागच्या वेळेलाही चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि यंदाही टीएमसीला ममता बॅनर्जींना याच भागातून अपेक्षा आहे। मात्र ज्या अर्थी ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूरमधून सध्या पिछाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे, निश्चितच टीएमसीची चिंता पुढील काही तासांमध्ये वाढू शकते असेच चिन्ह सध्या तरी मिळत आहे। रजत, जसं तू सांगितलंस 10व्या राऊंड पासून खरं म्हणजे तू म्हणतोयस तसं की खरी लढाई जी आहे ती सुरू होईल। हा भवानीपूर मतदारसंघ याच्याबद्दल थोडं सांग आपल्या प्रेक्षकांना। हा मतदारसंघ नेमका कसा आहे, कोणाकोणाचं इकडे म्हणजे कोणता घटक इकडे महत्वाचा ठरतो, कोणता समाजाचा इकडे रोल महत्वाचा आहे या भवानीपूर मतदारसंघाबद्दल रजत? अश्विन, निश्चितच भवानीपूर मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे। कोलकाता शहरातील हा एक भाग आहे, मात्र या ठिकाणी संमिश्र संपूर्ण मतदार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतात। बंगाली भाषिक जे मतदार आहे ते निश्चितच बहुसंख्येने आहे, मात्र सोबतच हिंदी भाषी मतदार जे आहेत ते पण मोठ्या संख्येने आहे। अगदी गुजराती, मारवाडी, जैनी, शीख या देशातल्या वेगवेगळ्या भागातून इथे येऊन जे व्यवसायासाठी नोकरीसाठी स्थायिक झालेले आहे त्यांची संख्या पण या मतदारसंघात
मतदारसंघामध्ये जास्त आहे. निश्चितच जे तृणमूल काँग्रेसला सर्वात जास्त पाठिंबा जो आहे तो अल्पसंख्याक मतांमधून मिळतो आणि बंगालच्या इतर भागांच्या तुलनेत या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक मतांची जी संख्या आहे, मुस्लिम मतदारांची जी संख्या आहे ती तुलनेने कमी आहे. मात्र मुस्लिम मतदार या मतदारसंघामध्येही आहेत. मात्र भवानीपूरला आपण कुठल्याही एका दिशेने आपण सांगू शकत नाही की हे मतदार जे आहेत ते इथे निश्चितपणाने निकाल जे आहेत ते लावू शकतात किंवा प्रभावित करू शकतात. एक संमिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे, त्यामुळे संपूर्ण भारताचा चित्र या मतदारसंघामध्ये परिलक्षित होतं असं म्हटलं जातं. आणि एक प्रकारे डाव्यांची सत्ता पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष होती, काही दशकं होती. त्या सत्तेला सुरुंग लावत ममता बॅनर्जी या सत्तेमध्ये आल्या 2011 साली. पण आता त्यांनी 2011 साली मिळवलेली आणि 26 पर्यंत टिकवलेली ही सत्ता त्यांना याही वेळेला टिकवता येईल का याची उत्सुकता आहे. कारण पश्चिम बंगालची जर आकडेवारी कलांच्या बाबतीत आपण पाहिली तर तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते. अवघ्या 1 ते 2 जागांचा फरक कलांच्या बाबतीत या दोनही पक्षांमध्ये आपल्याला दिसून येतोय. 88 जागांवरती तृणमूल काँग्रेसची आघाडी आहे तर 90 जागांवरती